ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यात प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला। मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली। या रॅलीत शेकडो पोस्टमन, सफाई कामगार तसंच अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यातून एकल उपयोगी प्लास्टिकवर बंदी, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला। रॅली दरम्यान नुक्कड नाटकाच्या माध्यमातून प्लास्टिकचा धोका किती गंभीर आहे याचं प्रबोधन करण्यात आलं। नागरिकांना कपड्यांच्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसंच रस्त्यावर कचरा टाकू नये अशी शपथही घेण्यात आली। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित दिलीपराव इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस नवी मुंबई रिजन। आज भारतीय डाक विभाग, ठाणे डिव्हिजन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल, रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकच्या वापरापासून कसं रोखायचं या संदर्भाचं मार्गदर्शन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत। आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे। महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं 100% काम करत आहे, परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे। यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे।